इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2025 कॅपराउंड 1चा जो रिझल्ट आहे तो अनाउन्स झालेला आहे। तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे का नाही हे तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्हाला कोणती प्रोसेस फॉलो करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मित्रांनो मोबाईलच्या किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरवरती मित्रांनो AP 2025 सर्च करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या साईडला जे मित्रांनो एक ऑप्शन पाहायला मिळत आहे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आयडी आणि मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकायचा ऑप्शन येईल, ते टाकून मित्रांनो तुम्हाला सबमिट करायचे। ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही सबमिट कराल त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर तुम्हाला अशा प्रकारची विंडो पाहायला मिळेल। तुमचं नाव पाहायला मिळेल, सर्व तुमची इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल, तुमची कोणत्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन झाले ते पाहायला मिळेल आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, इन्स्टिट्यूट अलॉटेड यामध्ये तुम्हाला तुमचं कॉलेजचं नाव पाहायला मिळेल। आता मित्रांनो ते तुम्हाला इथं जर कॉलेजचं नाव पाहायला मिळत असेल तर समजा जायचं तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालेलं आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला कॉलेजचं नाव पाहायला मिळत असेल, जर नो अलॉटमेंट म्हणत असेल तर मित्रांनो तुम्हाला कोणतीच अलॉटमेंट झालेली नाही कॅपराउंड 1 मध्ये असं समजायचं आहे। आणि जर तुम्हाला जर मग त्यानंतर मित्रांनो तुमचे जे ऑप्शन्स आहेत, कोणते कोणते ऑप्शन्स ओपन होतात त्यावरती मित्रांनो मी व्हिडिओ टाकलेला आहे। त्याचे मित्रांनो जो व्हिडिओची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, तो व्हिडिओ चेकआउट करा, तो व्हिडिओ पहा मित्रांनो। आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।